सुमीला विचारायचं नाही असं ठरलं होतं ना. काय ग सुमे? काय नाही, तुम्हाला काय पाहिजे होतं? काय नाही. मग काय नाही, आराम कर, बस. बसा. तात्या, तुम्ही मला एकदा माणसाचं मन कसं असते हे सांगितलं होतं, ध्यानात आहे का? तुम्ही म्हणला होता माणसाचं मन कापसासारखं असतंय. हा, आलं ध्यानात माझ्या. माणसाचं मन कापसासारखं हलकं असतं, पण जर त्या कापसात पाणी शिरलं तर हलका कापूस बी जड होतो. हा, मला ती गाढवाची आणि कापसाची गोष्ट माहित आहे. असं कापसात पाणी गेलं की ती जड झालं आणि त्याच्या वजानं गाढव माट दिशी खाली बसतं. कापसात जसं पाणी साचल्यावर कापूस जड होतो, तसंच माणसाच्या मनाचं बी आहे. माणसाच्या मनात जर कुठल्या गोष्टी साचून राहिल्या तर त्याचं मन लय जड होतं, त्याला काही सुधरत नाही. आपण बी काळजीत आणि आपल्या बरोबर बाकीची बी काळजीत. तात्या, आता तुम्हाला बी वाटतंय का आम्ही बी काळजीत पडावं? नाही नाही, तुम्ही तर आहेच, पण तुमच्या बरोबर मी, पायलट आणि बबन बी काळजीत आहे. तुम्ही कशाला काळजी करताय? मग काय तुम्ही एकटेच करणार आहे का? तुम्ही काळजीत तर आम्ही बी काळजीत. तात्या, मनात जे साचले ते सांगून मोकळं व्हा. माणसानं आपलं मन मोकळं केलं का नाही की सगळं वजन हलकं होतं. तात्या, मी तुमची पोरगी आहे का नाही? आणि तुम्ही मला काय एवढं घाबरताय? उलट मीच तुम्हाला किती घाबरते माहित आहे का? तात्या, खोटं बोलण्यात काय ताकद नसते. खरी ताकद खरं बोलण्यात असते. आणि असं तुम्हीच म्हणताय का नाही? मग मला खरं काय ते सांगा की. आम्ही काय जीव घेणार आहे का तुमचा? नाही ग सुमे, तसं काय नाही. मग माझ्यावर आणि पायलटवर विश्वास नाही का? अगं तुम्ही तर माझी जीवाभावाची माणसं, तुमच्यावर नाही तर मग कोणावर ठेवणार विश्वास मी? मग सांगा बघू खरं काय ते. मागचं काही दिवस काय सुरू आहे हे सगळं तात्या? अहो सांगा की, काळजीने जीव जाईल माझा. मी मरू द्या का? नाही नाही सुमे, मग सांगा, आपण सगळे मिळून त्यावर मार्ग काढू. हा, सांगा. सुमे, अगं जरा गोळ घातलाय ग मी. काय? हा मामा, समर, अरे कुठे आहेस तू? मी सुमीच्या घरी. तू तिकडचाच झालायस का समर? आमचा काही अधिकार नाहीये का तुझ्यावर? अगं मम्मा, असं काही नाहीये. मग कसं आहे? सुमनला फोन दे जरा. काही काम आहे का? सुमनला फोन दे समर. बरं, देतो. हा सासूबाई. सुमन, अगं लग्न झालंय तुझं. तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही? हाय की सासूबाई. मग सारखी माहेरी माहेरी नाही, जरा सासरी पण राहत जा म्हटलं. आम्हाला आमचा मुलगा आणि सून आमच्या घरात हवेत. मंत्री पाटलांची सून म्हणून तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत या घरात सुद्धा. उद्या घरी ये. घरी काही महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत तुला. हॅलो हॅलो सासूबाई. कट झाला वाटतं. सुमे, काय म्हणतो देईनबाई? काय नाही, त्यांना माझ्याशिवाय करमत नाही म्हणत होते. बरं ते सोडा, तुम्ही काय सांगत होता तात्या? सांगा की. अगं कुठं काय नाही झालं ग सुमे. अहो ते मनात साठलेलं. काय नाही ग सुमे, उगं तुम्हाला तसं वाटतं या. काय नाही साठलेलं माझ्या मनात. बोला खोटं परत.
खोटं नाही ग बाय माझे. सुमे, उद्या सकाळ तू पहिली तुझ्या घरी जा. तुला तिथल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या. हा, आणि जावा आपू. तुम्ही पण जावा, उगाच अंधार होईल. हो, काळजी घ्या तुम्ही. सुमे, येतो. उद्या येते म्हणून सांग सासूबाईंना. पण त्याआधी आपण उद्या फिरायला जातोय. फिरायला कशाला? फार दिवसात कुठे गेलो नाहीत ना फिरायला, म्हणून. आणि आपण जातोय हे फायनल आहे. उगाच काही कारण काढू नकोस उद्या. अरे बरं पायलट, जातोय आपण. बाय. तात्या जेवण बनवून ठेवलंय आणि डबा बी भरून ठेवल्यात. हा बबन, तू तेवढाच कारखान्यावर डबा पोहोचव. हा तात्या, तुम्ही आराम करायचा. दुपारी जेवायचा आणि परत आराम करायचा. बाहेर कुठं जायचं नाही. बबन, तू आज टायमात डबा पोहोचव. मी घरी जाऊन तिकडची सगळी जिम्मेदारी पार पाडते आणि परत संध्याकाळी येऊन इथलं जेवण करते. हा चला निघू का आता? तात्या, ध्यानात आलं ना? आता तो काय सांगितलं? आराम करायला. दुपारी परत जेवायला आणि परत आराम करायला सांगितलं. बबन, तुझ्या ध्यानात आलं ना? हा चालते, निघू का मी? हा. पायलट तू? कालच आपलं ठरलं होतं ना आज फिरायला जायचं म्हणून. आपण घरी जाऊया. हा कशाला? कशाला काय? तिथली कामं कोण करणार? आता इथलं सगळं आवरले, मग तिथले बी आवरेल नका का? मी अगं तू एकटी आहेस का तिकडे काम करायला? लक्ष्मण आहे, गीता आहे. अरे असं नसते पायलट. घरचे म्हणून काही जिम्मेदारी असते का नाही? बरं एक काम करूया. आधी बंगल्यावर जाऊन मी माझ्या सगळ्या जिम्मेदाऱ्या पार पाडते, मग आपण जाऊ. अयो, मला वाटलं मी एकटाच जबाबदार माणूस आहे. तुम्ही तू कवापासून ग? जन्मल्यापासून. काय तात्या? होय, जन्माला आल्यापासून. संसार चांगला करायचा तर जबाबदार असलंच पाहिजे. म्हणजे मी लय जबाबदार माणूस आहे. म्हणजे माझा संसार पण भारी होणार. त्यासाठी बायको हुडक आधी. पायलट, असं सासरच्या दारी तोंड फुगून बसणं बरं नाही बर का? अरे लोकांनी बघितलं काय म्हणतील? हुंड्यासाठी रुसून बसल्या वाटतं जावई. तू ना तुझंच खरं करणार शेवटी. अरे मी काय म्हणलं? थोडं तुझं थोडं माझं. हा चल आता. जबाबदार माणूस. तात्यांची जिम्मेदारी घ्या आता. त्यांना कुठं बाहेर जाऊ द्यायचं नाही. त्यांना आराम करू दे. हा हा, तुम्ही तो अजिबात काळजी करू नको. पायलट, चल आता गाडीतनं जाऊ. एक तो उशीर झालाय. हा तात्या येते. येतो. आता गाडीवर नाही सायकल कशी घेऊन जाऊ कळलं झाले रे मला. अरे कशाला घेऊन जातोस? राहू दे, घेतच. कशाला? तुला बाहेर फिरायला जायला वय? सुरेश, आहार रे, तुझ्या सायकलला कुलूप आहे म्हणून तुझा डोळा सुमीच्या सायकलवर वय? अरे बाबण्या, ती लेडीज सायकल आहे. ती सायकल घेऊन कशाला जाऊ मी बाहेर? माणसं हसतील ती मला. तू माझ्या सायकलचं कुलूप काढून द्या अगोदर. नाही नाही, जवळ सुमी सांगत नाही तवर कुलूप निघणार नाही. ह्या सायकलला अजून एखादं घालायला साखळी कुलूप आहे का? अरे बाबा, ती लेडीज सायकल आहे. मी कुठे घेऊन जाणार आहे सांग बरं? तू कारखान्यावर जाऊन डबं देऊन ये बरं पहिलं. जा.
तर गेट पर्यंत 8 त्यापासून 4 इथं आणि तिथनं 8 पावलं. आता सुरेशनं सायकल हलवली मला बरोबर कळणार. जबाबदारी म्हणजे जबाबदारी. हा जमतंय जमतंय. वाईच पुढं घरात वाईच कळ सोसा की. नाही शालू, नाही जमत आहे. हा मग डाव्या हातानं. एक गोष्ट कधी जमली नाही तुम्हाला आयुष्यात. 15 वर्ष झाली लग्नाला, एक मूल नाही पदरात अजून. शालू, गावभर फिरून तू मुलाबाळांच्या विषयावर कशी काय येते बरोबर मला काय कळत नाही. राहू दे, आत्ता तू मला खायला घाल, मग आपण मुलाचं बघू. हा पक्का पक्का. चालते. खावा मग. धरा खावा. मस्त. थांबा व्हायचं. किती प्रेम. एवढं? धरा. पोट भरलं माझं. मला नको, मला नको, मला नको नको. अरे वा, सुमनला वेळ झाला वाटतं घरासाठी. हा ते तात्या आजारी पडलो होतो म्हणून जरा. म्हणून इथल्या जबाबदाऱ्या सोडून द्यायच्या का? सुमन, हे घर तुझंही आहे. इथेही तुझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. मग आम्ही पायलट सासूबाई बरोबर म्हणतात. तू वर खोली जाऊन आवर, तर मी इथल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते. मग आपण फिरायला जाऊ. नक्की. हा नक्की. सांगा काय जबाबदारी. सांगा. ज्या जबाबदारीसाठी मला एवढ्या घाईत बोलवले त्या जबाबदाऱ्या सांगा. सांगा. ताई मॅडम साठी पोहे आणि मामी साहेबांना उपीट, ही तुझी जबाबदारी. ठीक आहे. सु, अरे पोहे कुठे खायला लावतोस आता या वेळेला? नाहीतर काय, मला तर उपीट अजिबात खाऊ वाटत नाही. ताई, या खानावळवालीला जबाबदाऱ्यांमध्ये अडकून ठेवलं पाहिजे, नाहीतर समरला बाहेर फिरायला घेऊन जाईल ती. अगं ताई, आपल्या समरचं लक्ष राजकारण राहिलं पाहिजे ना. या खानावळवालीला पळवायचा चांगला चान्स मिळालाय, सोडू नकोस तो. घ्या. सांगा आता पुढची जबाबदारी. ताई मॅडम साठी शिरा आणि मामी साहेबांसाठी मिसळ. ठीक आहे.
काय रे सूर्या, आज कसं काय ध्यान केलं माझं? मला अर्जंट गरज आहे गजाभाऊ 30,000ची. एवढी गरज कर की माझी. तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्याचा रुबाब कुठे गेला ते सांग आधी. मालकाने किती सांगितलं कामाले कामाले, तेव्हा ह्यानं लय रुबाब झाडला होता. स्वतः डाबा टाकणार, उपाशी मरण, दुसऱ्या आचार्याखाली काम करणार नाही. बघ सूर्या, माझ्या माणसाला बी पटला नाही तुझा रुबाब. आता कसं देऊ तुला पैसे सांग तूच. मी तुझ्याकडे स्वयंपाक करायला तयार आहे. काय बी करून मला 30,000 4 दिवसात पाहिजे. तर 30,000 काय बारकी रक्कम नाही, पण आता तू एवढा नाक घासायला लागला म्हटल्यावर विचार केला पाहिजे. विचार नाही, तू मला देच. तू सांगशील ते मी करायला तयार आहे. सांगल ते. हा हा होय. चल दिलं तुला 30,000, पण 4 दिवस मी सांगल ते काम केलं पाहिजे. आहे का तयार? हा होय होय. ठीक आहे मग चल, तुला काम सांगतो. नरसू, अरे बाबा अति झालं हा. आई गं. नाहीतर काय. सांगा पुढची जबाबदारी. मला काय नका बाई आता. अगं नका कसं नका, सुमनला काय उगाच एवढ्या तातडीने बोलवलं का आपण? सुमन, तुझी पुढची जबाबदारी म्हणजे मामासाहेबांसाठी शरीर शुद्धीचा काढा. आता हीच तुझी जबाबदारी, जा घेऊन ये. नाही 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 नाही, ही जबाबदारी कॅन्सल. तुझ्या मागच्या पुढच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या. पक्का सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या? हो संपल्या. मग आता आम्ही बाकीची घरातली कामावरून पायलटला घेऊन जाऊ का फिरायला? का अजून काय जबाबदाऱ्या शिल्लक आहेत? नाही नाही, आम्ही संपलोय. म्हणजे जबाबदाऱ्या संपल्या तुझ्या, तू गेलीस तरी चालेल. नरसू, हे कळत नाही का तुला? आमचं पोट फुटायची वेळ आली. नाहीतर काय. काय डेंजर मुलगी आहे ही. ताई, हिला दमवण्याची डेंजर जबाबदारी घेतली होतीस तू. हिच्यापेक्षा हिच्या बापाला दमवणं कसं एकदम सोपं आहे. चल सुरू कर कामाला. काय बनवायचंय? बनवायचं नाही, घासायचं. भांडी घे घासायला. भांडी घासू होय? अरे गजाभाऊ, तू बी आचारी मी बी आचारी, असं भांडी घासायला लावणं बरं नाही. बरं वाटायचं असं म्हणणं आहे. गरज तुला आहे, जमत नसेल तर राहू दे. गेलास तरी चालल. सांग, तुला पाहिजे का 30,000? नक तर जा बाबा तू. नाही नाही, करतो की करतो. मग कर सुरू. मावशी वा बाजूला. हा सुमे. हा तात्या, आता कशी आहे तब्येत? हा बरी आहे की. हा, आराम करताय ना? हा हा हा. तात्या, तुम्ही कुठे बाहेर आहे काय? नाही.
मग आवाज एवढा बारीक येतोय? हा मी झोपलो होतो त्याच्यामुळे आवाज तुला बारीक येत असेल. हा झोपलाय होय. बरोबर झोपा, मी परत फोन करते. हा ठेव ठेव.